मित्रांनो, झालतं असं की अथक अशा परिश्रमानंतर आपण पेरलेला गहू पण आला होता सोंगायला. दाणे किती होतील याचा अंदाज नव्हता. डंपर मध्येच टाकू म्हणलं गहू, नको ते इकडे तिकडे पांगायला. तुमचा गहू खूप मोठा आहे म्हणे. हार्वेस्टर वाला घाबरत होतं. मी त्याला 17 वेळा गेलो होतो सांगायला. त्याला म्हणलं जवळ आला छत्र पटापटा सोंगून दे, नको लव आम्हाला टांगायला. आपले लांब लांब वापे असल्यामुळं त्याला पण अडचण येत नव्हती मशीन घडी घडी बिंगायला. मी त्याच्या पुढे उभं राहून व्हिडिओ काढित होतो. ते लागलं होतं माझ्यावर चांगायला. हा गहू हातानं सोंगला असता तर बुसकट जनावरायला काम आलं असतं. ते नको होतं खाली पांगायला. त्याला म्हणलं तू बऱ्याच टायमापासून सोंगू राहिला, तुझं डबडं भरत आला असल, गाडीमध्ये खाली करून ये. मग ते डबड्यामध्ये उतरलं. त्यानं एवढा गहू माझ्या हातावर टेकावला. आता नका एवढे कोणी गहू मागायला. बरा झाला काही का होईना, पण लवकर सोंगून घेतला. मग काय थोड्या वेळामध्ये चालू झाला होता पाऊस. वातावरण पण पावसाळ्यासारखंच बेकार होऊन गेलं होतं. बावड्या भाऊला म्हणलं तू लवकर पळ, नाहीतर तुझी पण करील तो हाऊस. दगड पण पावसामुळं नरम होऊन गेले होते. मग ते लागलं आपलं मशीन धडाधड चाऊस. आणि मग काय पावसानं पण चालू केला होता बर का पोरांनो वार. मग पटकन शेड मध्ये लावून दिली आपली थार. नको पडायला म्हणलं तिच्या अंगावर एखादी गार, पण उघडे वरच पडेल रे पोरं आपली कार. पाहता पाहता थेंब वाढायला लागला होता. सूर्यभाऊला म्हणलं पटकन मोटरी झाकून घे. चालू झाला रे मग सळंगधार. त्याने पण उन्हाळ्यामध्ये नुकसान करून टाकलं रे पार. अर्ध्या लिटरचा एक थेंब पडायला लागला होता. आपल्या तात्याच्या आणि बावड्याच्या तोंडावर पण बसत होते मार. पाहता पाहता आजचा दिवस पण होऊन गेला पार. चला आता मी पण होऊन जातो गार. चला धन्यवाद.